त्र्यंबकेश्वरला CNG भरायला लावली आहे गाडी. CNG भरू आणि मग निघू. नमस्कार मित्रांनो, मी महेंद्र ॲडीचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे. तर खूप दिवसांनंतर मी ब्लॉग बनवायला घेतला आहे. तर आम्ही आलो आता त्र्यंबकेश्वरला. तर आता गाडी पार्किंगमध्ये चालली आहे. आता जाऊ आपण दर्शनाला, मग तुम्हाला दाखवतो. तर चाललो आहे काहीच आम्ही आता दर्शनासाठी. तर गाडी गेली पार्किंगला, आम्ही चालू आहे आता चालत. तर हा आहे ब्रह्मगिरीचा डोंगर समोरचा. बहुत गाईज इकडून तिकडून फिरल्यानंतर काही फायनली मेन रस्त्याला लागलोय. पाच तरी पण तुमच्या वाढले असते. तर काय आता आम्ही पाय पडून आलेलो आहे आणि दर्शन घेऊन आलो. आतमध्ये व्हिडिओ करायला परमिशन नव्हती, त्यामुळे आता आतमधला दाखवू नाही शकलो. आता काही फोटो व्हिडिओ काढलेत आम्ही, दर्शन घेतले, फोटो व्हिडिओ काढले. आता चालू आहे रिटर्न. म्हणजे नेट मंदिराच्या एरियातून बाहेर आले, मार्केटमध्ये आलो आम्ही आता. तर काही आता मंदिरावर दर्शन घेऊन आता बाहेर आले. काहीतरी खाण्यासाठी आलो आहे आता आम्ही हॉटेलमध्ये. काही तर काय आता त्र्यंबकेश्वर नंतर आपण आलो आहे पंचवटीला. तर इथे आपण आलो पंचवटीला कपालेश्वर महादेव त्या दर्शनाला. तर जाऊ आपण आता मंदिरात, तेव्हा बघू. तर काय दिसते ती गोदावरी नदी आहे. तर काही तुम्हाला जी माझ्या मागे दिसते ती आहे गोदावरी नदी. हे बघा, इथे रामकुंड सुद्धा आहे. इथे सुद्धा पाणी भरलंय. तर काय आता पाणी कमी होऊन इथे पाणी नाही आहे, नाहीतर जेव्हा पाणी पूर्ण असतं आता आपण चालू आहे कपालेश्वर मंदिरात. कपालेश्वर मंदिरामध्ये चाललो काय आपण. आलो काय आपण आता मंदिरामध्ये. काही आता दर्शन सुद्धा करून झालं. आता चाललं घरी. आता चाललं पार्किंगमध्ये गाडी लावली, जातो. तर काय जातं आपण जाणार नॉन स्टॉप डायरेक्ट घरी. चला.
आणि आता आम्ही आलो जेवायला. तर काहीच आमचं आता जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही चालू आहे घरी डायरेक्ट नॉनस्टॉप. तर चला.